नमस्कार. आज आपण 30 जानेवारीचे करंट अफेअर्स बघणार आहोत. कालच इकॉनॉमिक सर्वे 2025-26 आपल्या पार्लमेंटमध्ये दाखल करण्यात आला. पार्लमेंटचं सध्या बजेट सेशन सुरू आहे, त्यात तो दाखल झाला. बजेट सेशनमध्ये त्यामध्ये आगामी वित्त वर्षात म्हणजे 2026-27 मध्ये इकॉनॉमिक ग्रोथचा रेट 7.2% असण्याचा अंदाज आहे. अमेरिकेबरोबर जे टॅरिफ युद्ध सध्या सुरू आहे त्यामध्ये सुद्धा भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राहिलेलं आहे, असं आदरणीय फायनान्स मिनिस्टर यांचं म्हणणं आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट लागू होत आहे, म्हणजे टॅक्स स्ट्रक्चरमध्ये आपण सुधारणा करतोय. भारतातील कृषी क्षेत्रातील निर्यात पुढील 4 वर्षात $100 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सोशल मीडिया आणि लहान मुलं म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलं मुली त्यांच्याकरता डिजिटल व्यसनाधीनता रोखण्यासाठी सोशल मीडिया ॲप्सवर वयोमर्यादा घालण्याची शिफारस या इकॉनॉमिक सर्वेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि सकाळी 6 ते रात्री 11 यावेळेस जंक फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस्ड फूड या जाहिरातींवर बंदी घालण्याचं आर्थिक सर्वेक्षणात असं प्रपोजल देण्यात आले. आता देशाचा विकास दर किती राहणार तर इथं 2024, 25 आणि 26-27चा अंदाजे हा रकाना फार महत्त्वाचा आहे, कारण की UPSC MPSC प्रिलिम्सला आणि मुख्यला हे आकडे तुम्हाला कोट करू शकता तुम्ही. आता आपले मुख्य चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर कोण आहेत? V. अनंत नागेश्वरन हे आहेत. यामध्ये चालू वर्षात भारताला 3 सार्वभौम क्रेडिट रेटिंग एजन्सीनी उन्नती दिल्याचे, म्हणजे आपलं सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग त्यांनी वाढवलेलं आहे, हे याच्यात सांगितलेलं आहे सर्वेमध्ये. रुपया दबावात असून तरी आपली आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचं इकॉनॉमिक सर्वेमध्ये नमूद केलं आहे. आणि अमेरिकन शुल्क म्हणजे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% टॅरिफ, अमेरिकेत ज्या निर्यात होत्या वस्तू त्यांच्यावर टॅरिफ लावलं आहे 50%, तरी आपण स्वदेशीचा नारा देऊन त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मे 2015 पासून युरोपीय महासंघ म्हणजे युरोपियन युनियन, ज्याच्यात टोटल 27 देश आहेत, त्यांच्याशी आपण 4 मोठे मुक्त व्यापार करार केलेले आहेत. वेगवेगळे देशांशी आपण FTA केलेला आहे. यामध्येच इकॉनॉमिक सर्वेचा आपण पुढचा टप्पा बघावा. यामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे सकल म्हणजे ग्रॉस GSDP, ग्रॉस आपण काय म्हणतो ग्रॉस GDP काय आहे आपली, याच्यामध्ये त्याची वाढ 2016-17 मध्ये 6.8 to 7.2 राहण्याची शक्यता आहे. दरडोई राष्ट्रीय उत्पन्न लाख रुपयांमध्ये 2025-26 मध्ये 2.20 लाख रुपये होतं. आपलं एकूण GST संकलन 2025-26 मध्ये 17.4 लाख करोड रुपये होतं. ज्या कल्याणकारी योजना आहेत म्हणजे वेलफेअर स्कीम, त्यामध्ये लाडकी बहीण, महाराष्ट्रातली, पश्चिम बंगालमधील लक्ष्मी भांडार योजना, मध्य प्रदेशातल्या आणखी काही योजना त्यात सामील आहेत. त्या योजनांमुळे राज्याच्या आर्थिक प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. भारताकडे असलेला परकीय चलनसाठा 101 बिलियन US$ आहे. हा 16 जानेवारी 2026चा आकडा आहे. महसुली तूट म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट काय आहे 2024-25 मध्ये 4.8% आहे. पुढं मदर ऑफ ऑल डील्स म्हणजे युरोपियन युनियन बरोबर जे FTA झालं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केले. आता इथं आपण म्हणू शकतो की युरोपने अमेरिकेला पर्याय म्हणून भारताची ही डील लवकरात लवकर केलेली आहे, कारण की युरोपला इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून राहायला लागते. यामध्ये नेमकं काय होणार, भारताकडून
ईयूकडे जाणाऱ्या 96.6% अधिक वस्तूंवर आयात शुल्क रद्द किंवा कमी केले जाणार आहे. काही संवेदनशील कृषी उत्पादने पूर्णपणे वगळण्यात आली आहेत, हे लक्षात ठेवा. तांदूळ, साखर यावर कपात शुल्क लागू होणार नाही. आता महाराष्ट्राला पण याच्यात काय फायदा आहे तो तुम्ही इथं बघू शकता. तरुण, MSME, शेतकरी, कारागीर, लहान व्यापारी यांना पण फायदा होणार आहे. युरोपची नवी जागतिक मैत्री कुठं कुठं होती? इंडोनेशिया आणि मर्कोसूर या दक्षिण अमेरिकन देशांशी सुद्धा व्यापार करार आणि जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेशी सामरिक भागीदारी म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप युरोपनी केलेली आहे. आणि या कराराला जवळपास 18 वर्षाचा वेळ लागला होता. आणि या भारत आणि युरोपियन युनियनमध्ये 18 वर्षापासून या वाटाघाटी सुरू होत. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावले होते आणि त्याबरोबर युरोपलाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे, पण युरोपनं टॅरिफ भारतावर लावण्यासाठी नकार दिला होता. या इकॉनॉमिक सर्वेमध्ये पुढची घडामोड, यामध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019 आणि 21 मध्ये या 2 वर्षात झालं. 23% पुरुष आणि 24% महिला या लठ्ठपणाच्या शिकार आहेत. हा वयोगट तुम्ही 15 ते 49 आणि मुलांचं तुम्ही ही आकडेवारी इथं बघू शकता. चुकीचा आणि असंतुलित आहार, बदललेली जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे वाढते सेवन, पर्यावरण यामुळे लठ्ठपणा जाणवतोय. या समस्या शहरांबरोबर ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहेत. सरकारचे वेगवेगळे उपक्रम इथं दिलेले आहेत. सरकारने पोषण अभियान, पोषण 2.0, फिट इंडिया, खेलो इंडिया, ईट राईट इंडिया, आज से थोडा कम मोहीम या वेगवेगळ्या मोहिमा सुरू केलेल्या आहेत. पोषण, संतुलित आहार, सक्रिय जीवनशैली स्वीकारणे हे या लठ्ठपणावर उपाय असल्याचं आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेलं आहे. आता GDPला आर्थिक सुधारणांचा बूस्टर कसा लागलाय? यामध्ये आपल्या देशाचा भांडवली खर्च हे सगळं इकॉनॉमिक सर्वेत दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक सर्वेचाच हा वेगळा डेटा आहे. देशाचा भांडवली खर्च 4.2 पट वाढला. कृषी क्षेत्रानं चांगली कामगिरी केली. तांदूळ, गहू, मका आणि भरड धान्यांमध्ये. यामध्ये महागाई नियंत्रणात आणि स्थिर करण्याकडे सुद्धा भर देण्यात आलेला आहे. राज्यांना थेट रोख हस्तांतर योजनांऐवजी भांडवली खर्चाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातून होणाऱ्या माघारीबाबत चिंतनेचा सूर म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी भारतातून येत होती आणि फॉरेन पोर्टफोलिओ FPI हे पण आपल्याला दोन्ही पण कमी झालेली याच्यातून दिसतंय. आता बेरोजगारीचा दर पण घटल्याचं सरकारचं म्हणणं आहे. एप्रिल-डिसेंबर 2025 या तिमाहीमध्ये देशांतर्गत महागाई 1.7% नियंत्रणात राहिली. बेरोजगारीचा दर 2017-18 मध्ये 6% होता. आता 2023-24 मध्ये तो दर 3.2% एवढा कमी झालेला आहे, हे लक्षात ठेवा. महागाईचा दर कमी झालाय. वस्तू, आता आपली निर्यात बघूया. आपली निर्यात कशी कमी झाली आहे किंवा वाढली आहे, काय ट्रेंड्स आहे. निर्यात वस्तू आणि सेवा म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस 825 अब्ज डॉलरवर पोहोचली आणि 2025 मध्ये वस्तू निर्यात म्हणजे गुड्स एक्सपोर्टमध्ये 2.4% वाढ झाली, तर सर्व्हिसेस एक्सपोर्टमध्ये 6.5% वाढ झाली. हा डेटा मोस्ट इम्पॉर्टंट डेटा आहे तुमच्याकरता, हा नोट करून घ्या. कोणत्याही एक्झामला हा विचारला जाऊ शकतो, खासकर पूर्व आणि मुख्यमध्ये पॉईंट्स म्हणून. आता भारताच्या 2025-26च्या आर्थिक सर्वेक्षणाची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत? यामध्ये घरगुती उपभोगात वाढ, GDPच्या 61.5% म्हणजे डोमेस्टिक कन्झम्पशन म्हणतो आपण याला. शहरांमध्ये कर सुलभीकरणामुळे क्रयशक्तीत वाढ, सरकार व खाजगी क्षेत्राकडून गुंतवणुकीत वाढ, रस्ते, रेल्वे, वीज यासारख्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. थकीत कर्जाचे प्रमाण 2.2% आले आणि
शेअर बाजारात गुंतवणुकीची संख्या 13 कोटींपेक्षा, गुंतवणूकदारांची संख्या 13 कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये ज्यात सुमारे महिलांचे प्रमाण सुमारे 25% आहे, म्हणजे महिलांचं प्रमाण जास्त वाढते. सेवा क्षेत्रात सर्व्हिसेस सेक्टर एक्सपोर्ट त्यामध्ये 387 अब्ज $US गेलेले आहेत. यामध्ये रेमिटन्सेस परदेशातील भारतीयांनी पाठवलेला पैसा 135 बिलियन $. आपल्या देशाकडे असणारा परकीय चलन साठा 701.4 बिलियन $. आणि हा आपले सध्याची जी आयात सुरू आहे त्या आयातीसाठी 11 महिने म्हणजे जवळपास 1 वर्ष पुरल इतका आपल्याकडं परकीय गंगाजळी उपलब्ध आहे. अन्नधान्य उत्पादन 357 मिलियन टन अधिक किंवा लाख टन म्हटलं तर 3,577 लाख टनाहून अधिक झालं. PM किसान योजनेतून 4,08 कोटीहून अधिक मदत शेतकऱ्यांना करण्यात आली. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे या ऑटोमोबाईल कंपन्या वगैरे त्यांना गुंतवणूक आणि उत्पादन आणि रोजगारात वाढ करण्यासाठी देण्यात आलं. देशांतर्गत विमान वाहतुकीत भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो. नवीनीकरण ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जीमध्ये जगात भारताचा 3रा क्रमांक लागतो. बाल आणि मृत्यू दरात घट झालेली आहे. ही घट इथं स्पेसिफाय केलेली नाही आहे, ही नंतर चालू घडामोडीमध्ये कव्हर करून घेईल. रोजगाराच्या संधी वाढल्या. असंघटित कामगारांसाठी ई श्रम पोर्टलवर 31 कोटींहून अधिक नोंदणी झाली आहे. ई श्रम पोर्टल फार महत्त्वाचं आहे आपल्याला. गरिबी तिथं घट झालेली आहे. 2005-06 मध्ये जी गरिबी होती 55%, त्याच्यावरून 2022-23 मध्ये 11%वर गरिबीचं पॉवर्टी, जिला गरिबी म्हणतो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI, त्याच्यामध्ये घट झालेली आहे. आपण हे बघू शकतो. दारिद्र्यात पण घट झाली. स्वदेशी धोरण अधिक शिस्तबद्ध पद्धतीने राबवून भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर मजबूत बनवण्यावर भर आहे. आता IPO इनिशियल पब्लिक ऑफर, याला काय म्हणतो आपण, इनिशियल पब्लिक ऑफर, यामध्ये भारताला एक महत्त्वाची सुविधा आलेली आहे, म्हणजे भारत अग्रस्थानी पोहोचलेला आहे. याच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला फायदा झाल्याचं म्हटलेलं आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या काळात निफ्टी 50 ते निफ्टी 50 11.1 आणि BSE सेन्सेक्स 10.1 ही इतकी वाढ या 9 महिन्यांमध्ये नोंदवली. अमेरिकेचे टॅरिफ धोरण आणि परदेशी भांडवलाचा ओघ म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आपल्या देशातून बाहेर चालले होते आणि जात आहेत, त्याचा ओघ कमी झाल्यामुळे सुरुवातीला दबाव वाढलेला होता. पण वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये कमी, GST सुधारणा, शिथिल चलनविषयक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, RBIची मॉनिटरी पॉलिसी काय आहे सध्या, एक्सपान्शनरी आहे RBIची मॉनिटरी पॉलिसी, त्याच्या चांगल्या या सगळ्या धोरणांमुळं कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे बाजार सावरलेला आहे. यामध्ये IPOची मोठी भरारी, त्याच्यामध्ये डेट आणि इक्विटी या दोन्ही माध्यमातून 10 लाख रुपयांचं भांडवल या काळात त्यांनी 10 लाख कोटी रुपयांचं भांडवल त्यांनी उभं केलेलं आहे. आणि गिग इकॉनॉमीबद्दल पण इथं सांगण्यात आलेले आहे. भारतातील गिग वर्करची संख्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये 77 लाखांवरून आता 1.2 कोटी, म्हणजे झोमॅटो किंवा झेप्टो आणि हे जे फूड डिलिव्हरी ॲप, इवन हे अमेझॉनचे डिलिव्हरी बॉय, अमेझॉन फ्लिपकार्टचे, यांना आपण काय म्हणतो, गिग वर्कर, म्हणजे परमनंट नाही, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात आणि त्यांच्या एम्प्लॉयमेंट कंडिशन एवढ्या फिक्स किंवा रेग्युलरमध्ये नसतात, त्यांना परफॉर्मन्स बेस पे दिला जातो. यामध्ये इक्विटी, आता इथं टॅक्सेशन काय झालंय, इक्विटी साधनांवर शेअर्स किंवा म्युच्युअल फंड याच्यावर आपत्कालीन नफ्यावर 20%, म्हणजे 1 वर्षाच्या आत जर विकले हे शेअर तर 20% आणि दीर्घकालीन नफ्यावर 12.5% कर लागतो, हे लक्षात ठेवा. आता या सुधारणा कशा झाल्या, कर्जामध्ये झाल्या, परत कंपन्यांसाठी लोन किंवा पतवृद्धीसाठी झाल्या, सेक्युरिटायझेशन म्हणजे कंपन्या जर डब्यात गेल्या तर त्यांचा निलाव किंवा काय त्याला सेक्युरिटायझेशन म्हणतात, माहिती प्रगती म्हणजे इन्फॉर्मेशन डिस्क्लोजरच्या झाल्या,
परत नगरपालिका महापालिकांची आर्थिक क्षमता आणि एकत्रित बीड यंत्रणा विकसित करण्यावर झालेले आहे. तर आपण हे बघू शकतो की वित्तीय बाजारपेठेत पायाभूत सुविधा आणि ज्या या ही पुढची बातमी बघतोय आपण. यामध्ये UGCचे जे नियम आहेत वेगवेगळे त्यांना स्थगिती दिलेली सर्वोच्च न्यायालयाकडून. हे नियम आपण मागच्या 2 दिवसापासून डिस्कस केलेले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि UGCला नोटीस बजावलेली आहे आणि जी नवीन नियमावली आलेली आहे त्याला स्थगिती दिली. या नियमावलीतून भाषा स्पष्ट नसून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे आणि भेदभावाची व्याख्या आधीपासूनच असताना जातीवर आधारित भेदभावाची नव्याने व्याख्या करण्याची गरज आहे का? कारण की आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 16 आणि 17 याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे समानता काय आहे किंवा काय ब्रॉड बेस. तर आता नवीन नियम आणायची काय गरज आहे? आर्टिकल 14 मध्ये पण स्पेसिफाय केलेलं आहे, म्हणजे राईट टू इक्वॅलिटी म्हणतो आपण त्याला, राईट टू इक्वॅलिटी. यामध्ये हे जे मुख्य परीक्षेला कॅन्डिडेट ते याला कव्हर करू शकतात. याच्या नवी मुंबई आणि नवी मुंबई मधला हा आहे एन्व्हायरमेंटचा टॉपिक आणि हे आहे पोल्युशन रिलेटेड काय गाईडलाईन आहेत. तर माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय ती स्थापन करण्याचा आदेश दिलेला आहे उच्च न्यायालयानं आणि ती समिती स्थापन केलेली आहे. मुंबईतील वेगवेगळी बांधकाम स्थळे आणि वायू गुणवत्ता मापन यंत्रणा बसवण्यासाठी निर्देशित करण्यात आलेले. मुंबई पालिकेकडून 91 अपुरे पथक रोज काम करतात, इन्स्पेक्शन करतात, ते अपुरे आहेत असं म्हणणं आहे. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि काय हा ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम यामध्ये हे मोडतं. पुढं पोटिशियनच्या मोजणीतून 7/12 होणार अद्यावत. हा भूमी अभिलेख हा जो विभाग आहे महाराष्ट्रातला, भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्डचा हा विभाग आहे, लँड रेकॉर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा, त्याच्या रिलेटेड हे दिलेले आहे. याच्यामध्ये सरकारचं धोरण हे आहे की खरेदी विक्री पूर्वी लागणाऱ्या मोजणी प्रक्रियेसाठी अचूक डिजिटल डेटाबेस तयार करणे आणि प्रत्येक स्वतंत्र भूखंडाला आधार कार्डाप्रमाणे एक विशिष्ट ओळख क्रमांक ULPIN युनिक लँड इन्फॉर्मेशन नंबर हा देण्यासाठी सरकारनं कंबर कसलेली आहे, हे लक्षात ठेवा. हा कंबर कसलेली आहे सरकारनं. त्याच्यानंतर राज्यात जमिनींचे भूमापन 1890 ते 1893च्या काळात झालेले होते. मात्र गेल्या 9 दशकांमध्ये वारसा हक्काने जमिनीचा वाटणी, खरेदी विक्री, हस्तांतरण यामुळे 7/12 उत्तरांवर नवीन पोटिसे तयार झाले. सध्या राज्यात 2,12,00,000हून अधिक पोटिशांची मोजणीच झालेली नाही. परिणामी कागदोपत्री 7/12 तयार असतो पण नकाशात जमिनीची नेमकी हद्द दिसत नाही. त्यामुळे शेतकरी, बँका आणि पीक विमा कंपन्यांना अडचणीचा सामना करावा लागतो, हे लक्षात ठेवा. आर्थिक सर्वेक्षणात स्वदेशीचा नारा, हे लक्षात ठेवा. स्वदेशी ही अंदाधुंद कल्पना नसून ही शिस्तबद्ध रणनीती आहे असं म्हणणं आहे. या आर्थिक सर्वेक्षणाचा आपण बरेचसे मुद्दे ऑलरेडी बघितले आणि अमेरिकेबरोबर आपलं जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होणार आहे ते मोस्ट प्रोबॅबली 2026 मध्ये होईल अशी अपेक्षा आहे. आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये म्हटलेलं आहे की RTI जो ॲक्ट आहे, RTI ॲक्ट, त्याच्यामध्ये पण काही बदल व्हावेत असं त्यांनी सुचवलेलं आहे, ते लक्षात ठेवा. हा गोपनीय अहवाल, अंतर्गत चर्चा नोंदी, मसुदा टिपण्या या उकडकर्त्याच्या तरतुदींमुळे प्रशासनाची कार्यक्षमता मर्यादित होत असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा.
आता कुष्ठरोग पंधरवडा सध्या सुरू आहे, 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत. त्याच्यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे संवेदनहीन, फिकट आणि लालसर चट्टे अंगावर असणे, तेलकट आणि जाडसर चकाकणारी त्वचा, हा पण एक महत्त्वाचा सिम्पटम आहे. कानाच्या पाळ्या जाडसर होणे, तळहात आणि तळपायात बधीरता जाणवणे आणि हातापायांची विकृती, हे 5 महत्त्वाची लक्षणे आहेत. यानी मल्टिपल ड्रग ट्रीटमेंट ही MDT थेरपी आणि निदान हे मोफत वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये, सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. आता लोकप्रतिनिधींवरील खटल्यांबाबत ॲप विकसित करा. आता उच्च न्यायालयाने काय सूचना केलेली आहे की आजी माजी खासदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांची जलद गतीने सुनावणी व्हायला हवी आणि राजकीय नेत्यांना निवडणूक लढवण्यावर कायमची बंदी, म्हणजे या खटल्यामध्ये जे दोषी जे राजकीय नेते असतील त्यांना बंदी घालण्यात असावी, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याच्यावर आदरणीय न्यायालयाने म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाच्या परवानगी विना लोकप्रतिनिधींवरचे खटले मागे घेता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्ह्यातील प्रलंबित खटल्यांच्या प्रगतीबाबत राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींनी देखरेख ठेवावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने खंडपीठाकडून देखरेख करण्यात येत आहे. आता पोलीस ठाणे आणि कारागृहे जोडण्याबाबत या सूचना आदरणीय न्यायालयाने दिलेल्या आहे. सुविधा विधी सेवा प्राधिकरण हे उपलब्ध करून दिलं पाहिजे, कारण की महिला आणि अल्पवयीन व्यक्ती मुलामुलींविरुद्ध कायदेशीर मदतीची गरज असली तर लवकर पोहोचणे तिथं शक्य होणार आहे. हे GS पेपर 2 हे जे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण, त्याच्यावर हा निर्णय फार महत्त्वाचा. म्हणजे ट्रान्सपरन्सी कशी आली पाहिजे, ट्रान्सपरन्सी आणि डिस्क्लोजर म्हणजे सत्यता पडताळता येऊ शकते. म्हणजे राजकीय नेत्यांचे चारित्र्य किंवा त्यांनी जी इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये जी माहिती देतात ती सत्यता आपण यातून पडताळून घेऊ शकतो. पुढचं तासिका शिक्षकांसाठी पोर्टल, जे शिक्षक म्हणजे क्लॉक आवर बेस CHB म्हणजे तासाच्या बेसवर त्यांना काम मिळतं, तासाच्या बेसवर काम आणि वेतन मिळतं, त्यांच्याकरता हा निर्णय आहे. हा स्पर्धा परीक्षेकरता एवढं जरी महत्त्वाचं नसलं तरी तासिका शिक्षकांसाठी एक नवं पोर्टल म्हणजे वेबसाईट सरकार तयार करते. लवकरच त्याचं नाव येईल आणि ते नाव आल्यावर पुढचे डिटेल देण्यात येतील. सध्या असं एक पवित्र पोर्टल सध्या आहे. या पोर्टलवरून शिक्षक भरती केली जाते, एवढं लक्षात ठेवा. पवित्र पोर्टल. अकृषिक कर एकरकमी, याच्यामध्ये नॉन ॲग्रिकल्चर जमिनीवर म्हणजे NA नॉन ॲग्रिकल्चर जमिनीवर कर कसे, कराची आकारणी कशी असेल, 1000 चौरस मीटरपर्यंत 0.1%, 1000 ते 4000 स्क्वेअर मीटरवर 0.25 आणि 0.5% 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा करण्यात आली. एकरकमी नॉन ॲग्रिकल्चर कर आकारणी महसूल विभागाकडे जाण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नकाशा मंजुरीवेळी केली जाईल आणि NA हा कर भरावाच लागणार, हे महत्त्वाचं आहे. हे तुम्ही डिटेलमध्ये बघून घेऊ शकता. लिव्हिंग रूट ब्रिजचे युनेस्कोकडे नामांकन. मेघालयमधले लिव्हिंग रूट ब्रिज फार
महत्त्वाचे आहेत आणि 2026-27च्या जागतिक वारसा यादीत याचा समावेश व्हावा म्हणून भारताने पॅरिसमधील युनेस्को ही संस्था त्यांच्याकडे प्रपोजल पाठवला आहे. ईशान्येकडील मेघालयातील खासी जयंतिया या टेकड्यांच्या दक्षिण उतारावर असलेली ही नामांकित वारसा स्थळे म्हणजे स्थानिक खासी आणि जयंतिया समुदायांनी शतकानुशतके जपलेली जिवंत सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यातून रहिवासी निसर्ग आणि आध्यात्मिकतेचे दृढ दर्शन होत आहे हे लक्षात ठेवा. बांगलादेश दीर्घकाळ अस्थिर होईल. का होईल? हे जे बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान आणि भारतात सध्या त्यांना आश्रय दिलेला आहे, भारतात आश्रय दिलेला आहे, त्या भारतातील ज्या ठिकाणी असून तिथून त्यांनी स्टेटमेंट दिलेले की सर्वसमावेशक मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका न झाल्यास बांगलादेशात दीर्घकाळ अस्थिरता निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी जी 12 फेब्रुवारी रोजी जे बांगलादेशात मतदान होत आहे त्यांच्या केंद्र सरकारचं बांगलादेशातल्या, तर त्याबद्दल त्यांनी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे आणि त्यांची सत्ता जून 2025 मध्ये त्यांची सत्ता गेली होती. त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय संस्थांचे अंदाजे 500 निरीक्षक आणि 12 फेब्रुवारीला या परदेशी निरीक्षक या मतदानावर लक्ष ठेवणार आहे. शेख हसीना यांना बांगलादेशातील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. GS पेपर 2 आणि इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हा टॉपिक येणार. आणि पॉलिटिकल सायन्स ज्याचा ऑप्शनल आहे त्याच्याकरता हा महत्त्वाचा आर्टिकल आहे. व्हेनेझुएलाच्या तेलाची लवकरच विक्री. व्हेनेझुएलावरील निर्बंध मागे घेत त्यांना लवकरच तेल विक्रीस परवानगी देणार असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केले. या तेल विक्रीचा फायदा ट्रम्प यांच्याशी संलग्न तेल कंपन्यांना मिळणार. व्हेनेझुएलाची एक प्रकारची लूट आहे. अमेरिकेच्या नियंत्रणाखालील तेल विक्री प्रक्रिया ही अपारदर्शक आहे. याला तेल विक्रीचा महसूल व्हेनेझुएलाच्याच खात्यावर जाणार असं फक्त अमेरिकेची देखरेख आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे. कुष्ठरोग निर्मितीसाठी आपण आधीच बघितलं कुष्ठरोगावर, जे आपण ही बातमी इथं बघितली कुष्ठरोगावर, या बातमीलाच जोडून ही बातमी आपण आता बघूया. या बातमीमध्ये काय सांगण्यात आलंय? कुसुम मोहीम शाश्वत विकास ध्येयाअंतर्गत 2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. सगळ्यात आशाच्या माध्यमातून राज्यभर विशेष सर्वेक्षण. कुसुम मोहीम लक्षात ठेवा आणि आशाच्या माध्यमातून, आणि बाकीचा हा डिटेल तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. यामध्ये डार्क टुरिझम हा लेख आलेला आहे. हा डार्क टुरिझम लेख तुम्ही खुणा केलेल्या आहेत, या खुणा बघून घेऊ शकता. डार्क टुरिझम म्हणजे युद्ध, मृत्यू, नरसंहार, दुःख अशा कारणामुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेल्या स्थळांना भेटी दिल्या जातात आणि एरवी ही ठिकाणं मनोरंजनासाठी नसतात. पारंपरिक प्रकारचं पर्यटन स्थळ म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात नाही. याला डार्क टुरिझम असं सुद्धा म्हणतात. आणि ग्रीफ टुरिझम, ग्रीफ म्हणजे दुःखाच्या ठिकाणचा टुरिझम. इतिहासाशी आपली नाळ जोडून ठेवण्यासाठी डार्क टुरिझम हा नवा प्रकार उदयाला आलेला आहे. जर्मनीतील नाझी छळछावण्या, यामध्ये जिथे युद्ध झालं, नरसंहार, नैसर्गिक आपत्ती, औद्योगिक दुर्घटना, उजाड झालेली शहरं, तुरुंग, स्मारक अशा ठिकाणांना भेटी दिल्या जातात. अशी कोणकोणती ठिकाणे आहेत? पोलंडमधील नाझी अत्याचारांच्या क्रूर आठवणी जागवणाऱ्या होलोकॉस्ट छावण्या, जपानमधील हिरोशिमा, अमेरिकेतील 9/11 स्मारक, पर्ल हार्बर अमेरिकेतलं, युक्रेनमधील चेर्नोबिल ही डार्क टुरिझमची काही प्रसिद्ध उदाहरणे आहेत, हे लक्षात ठेवा.
याच्यातून सोशल मीडियावर पण हा एक चांगला लेख आलेला आहे. सोशल मीडियामध्ये मधील बड्या कंपन्या ज्या फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टिकटॉक सारख्या बड्या कंपन्यांविरुद्ध अमेरिकेत लॉस एंजल्समधल्या न्यायालयात क्लास ॲक्शन सूट दाखल झालेला आहे. म्हणजे जवळपास 1600 लोकांनी एकत्र येऊन त्या कंपन्यांविरुद्ध एक दाद मागितलेली आहे, न्याय मागितलं आहे. कारण की मुलांच्या किंवा व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर यामुळं परिणाम होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या जो एक तंबाखू रिलेटेड खटला आला होता 1990ला, त्याचं नाव म्हणजे सिगारेट कंपन्यांवर त्यानंतर बंधनं घातले गेले, रिस्ट्रिक्शन आले आणि सिगारेट किंवा बाकीचे हे पदार्थ महाग करण्यात आले. त्याबद्दल इथे डिटेल दिलेले आहेत. तर याला बेलवेदर ट्रायल म्हणून पण ओळखलं जात आहे. बेलवेदर ट्रायल किंवा मार्गदर्शक खटला म्हणून याला मान्यता मिळेल असा अंदाज आहे. बेलवेदर ट्रायल किंवा मार्गदर्शक खटला असं म्हणण्यात येईल. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी 19 वर्षीय तरुणी असून KGM या नावानं तिला ओळखलं जाते. तिचा असा आरोप आहे की बालपणातच सोशल मीडियाच्या वापरामुळे तिला त्याचं व्यसन लागलं आणि सतत ऑनलाईन राहण्याच्या आवडीमुळे तिला नैराश्य आणि आत्मघातकी विचारांचा सामना करावा लागला. हा तुम्हाला GS पेपर 3 MPSC UPSC याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. GS पेपर 3 मध्ये याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि हा अजून तुम्हाला एसे मध्ये पण निबंधामध्ये याचं काम येऊ शकते. थँक्यू.